महाड तालुक्यातील साकडी येथून विवाहित महिला बेपत्ता। आईकडे पुण्याला जाते असं सांगून 10 तारखेपासून विवाहित महिलेने घर सोडलं। महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमधून महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। यामधील काही महिला व मुली यांचा शोध लागला असून काही जण अद्यापही बेपत्ता आहेत। तालुक्यातील साकडी गावातून एक 42 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। दीपाली दिनेश शिंदे असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून सदरची महिला 10 जून पासून बेपत्ता आहे। दीपाली शिंदे ही आपल्या राहत्या घरातून मी कोंढवा पुणे इथे आईकडे जाते असं सांगून घरातून निघाली आहे। घरातील व्यक्तीने आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तपास केला, मात्र दीपाली कुठेच न आढळून आल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि दीपाली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली। वर्ण सावळा, अंगाने जाड, डोळे काळे, उंची 5 फूट, अंगावर तपकिरी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात काळ्या रंगाची चप्पल, कपाळावर टिकलीच्या ठिकाणी गोंदलेले असं वर्णन पोलिसांनी तक्रारीमधून नमूद केलं आहे। दीपाली हिचे पती दिनेश पांडुरंग शिंदे यांनी महाड एमआयडीसीतील पोलीस ठाणे येथे आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून मिसिंग तक्रारीचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार RK गोरेगावकर करीत आहेत। रायगड जिल्ह्यातील प्रत्येक बातमीचा आढावा पाहण्यासाठी पहा जागृत, रहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।